अभी बहुत कुछ बाकी है, अभी बहुत कुछ बाकी है, समझने वालों को इशारा काफी है। किती आमदार संपर्कात आहेत? किती आमदार किती संपर्कात आहेत? आमदार बघा मी पुन्हा सांगतोय, कोंबडं झाकून ठेवलं तो इथे अयोध्येशिवाय राहत नाही। आता 20 लोकांना किती दिवस तुम्ही डांबून ठेवणार आहात? कितने लोग आएंगे सर? संजय राउत भी संपर्क में क्या संजय राउत भी थोड़ा दिन जाना, संजय राउत का भी नाम आप लोगों को बहुत जल्दी है, आस्ते संजय राउत का भी नाम है, लेकिन ये ऑपरेशन भी होने वाला है, ये भी होने वाला है। मुंबई महानगर पालिका से भी ऑपरेशन होने वाला है। मैं आपको बोलता हूँ, मैं कभी झूठ बोला नहीं अब तक, और जो बोला है वो हुआ है। तो उद्धव जी को मैं यही कहूंगा कि उद्धव जी, ये आपको ये लोग क्यों जाते हैं? अभी उद्धव जी सबके मतदारसंघ में जाने वाले हैं, 6 जो लोकप्रतिनिधि हैं उनके आप, इसके पहले अगर जाते तो ये वक्त नहीं आता था। सर सातवां जो आहे तो माझी अभी देखो, बागात के पीछे घोडा न जाने का कुछ फायदा नहीं। आता त्यांच्या मतदारसंघात जाऊन उपयोग काय? तुम्ही आधी गेला असतात, त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं असतात, मुख्यमंत्र्यांना भेटला असतात, त्यांच्या मतदारसंघात निधी दिला असतात, ती वेळ नसते आली ना, ती वेळ नसते आली ना। सर सातवाची उत्सुकता आहे. देखो बघा, संजय राऊतला जॉर्ज फडणवीस कुठे आणि तुमची अवकात आहे काय? सर सातवाची उत्सुकता आहे. सातवा माजी मंत्री आहे का? तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं हे मोठं वक्तव्य, या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेशजी, आत्ताच रामदास कदम यांनी म्हटलं की ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे, म्हणजे आणि ऑपरेशन महानगरपालिका सुद्धा बाकी आहे असं त्यांनी म्हटलंय। मोठं विधान। बघा निखिलाजी, ही विधानं होत असणार, पण सध्या जी हाय व्होल्टेज मीटिंग शिवालयामध्ये उद्धव ठाकरे घेत आहेत, आमदारांशी संवाद साधत आहेत। आपण शिवालयाच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे ते आपण दर्शकांना दाखवू। इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे, जिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात असताना राईट कंट्रोल विभागाचे जे काही पोलीस आहेत किंवा ती जी कुमक आहे ती शिवालयाबाहेर आपल्याला तैनात असलेली बघायला मिळते। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतं आहे दोन शिवसेनेमध्ये, ते पाहता मुंबईतली आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था राहावी याआधी खासदारांना वाय+ सिक्युरिटी देण्यात आलेली आहे, पण बैठकीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त बघू शकतो। मुंबई पोलीस तर तैनात आहेत, पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राईट कंट्रोल या विभागालाही या ठिकाणी इथे आपल्याला बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आलेलं दिसतं आहे। ही शिवालयाबाहेरची सध्याची थेट दृश्य आहेत की जिथे परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी मुंबई पोलीस हे पूर्णपणे जागता पहारा देत आहेत आणि या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहेत। सध्याची ही थेट दृश्य शिवालयाबाहेरून। आता आपण येऊया राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांवर। याआधी रामदास कदम यांनी म्हटलं होतं की 6 नाही तर 7 खासदारांच्या सह्या या पत्रावर होत्या। एक खासदार अजूनही ते नाव उघड करत नाहीयेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या शेजारीच काही अशी मंडळी बसली आहेत जी त्यांना संभ्रमित करत आहेत, जी त्यांना कदाचित आणखी काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। असं असताना आता एक त्यांचं विधान येत आहे की आमदारही संपर्कात आहेत आणि नगरसेवकही संपर्कात आहेत। ही राजकीय एकूण स्ट्रॅटेजी असते, पण आता सध्या तरी असं वाटतंय की खासदार फुटलेले आहेत, पण आमदारांचं ऑपरेशन टायगरचा भाग 2 या विधिमंडळात अधिवेशनात पाहायला मिळणार का? आणि त्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही व्यूहरचना आखतायत का? पण हे सगळं घडत असताना शिवालयातही एक हाय व्होल्टेज मीटिंग, ज्यात उद्धव ठाकरे हे आमदारांशी संवाद साधतायत। या बैठकीत 20 पैकी विधानसभेचे 17 आमदार आणि परिषदेच्या 6 पैकी 5 आमदारांची उपस्थिती आहे। या सगळ्यांनी आपापली कारणं दिलं असल्याचं म्हटलं जात असलं तरी संजय देरकर यांनी आपलं कारण TV9 मराठीला फोन लाईन वरून कळवलेलं आहे। राहुल पाटील, संजय पोतनीस हे विधानसभेचे आमदार का अनुपस्थित आहेत या बाबतीतली स्पष्टता झाली नाहीये। परिषदेतले सुनील शिंदे हे गावी त्यांच्या कामानिमित्त असल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचं कळतं आहे। ही सध्याची शिवालयातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ आमदारांच्या बैठकीतली स्थिती आहे। बिलकुल, हे सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडत असलेल्या या मोठ्या घडामोडी आहेत।
शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी अजूनही ही बैठक सुरू आहे. 6 फुटीर खासदार अजूनही नंदनवन या ठिकाणी आहेत. 4 वाजताची वेळ सांगण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेची आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाची सुद्धा. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवालय बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा. एकूणच महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे खासदार काय नेमकी भूमिका मांडतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच त्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांचं काय स्पष्टीकरण येतं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आता हे खासदार स्पष्टीकरण देणार आहेत. आपण जो घेतलेला निर्णय आहे त्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरेंची आमदारांसोबत बैठक सुरू आहे. वाटतं की